नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इरा ईशानला म्हणत असते, आता मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. हे बघ, आता कुठेही चिखलात धडपडू नकोस, तुझा कुर्ता खराब करू नकोस, एकदम गुड बॉय सारखा वाग आणि कियांशी मारामारी करू नकोस. तेव्हा ईशान अशोक मामांना म्हणत असतो, आजोबा हिला सांगा, ही जाम पकवतीये मला. तेव्हा अशोक मामा तिला ओरडतात आणि म्हणतात, ए धडपड कांद्या, तू कशाला पकवतीस तिला. तेव्हा संयमी इराला म्हणते, बघितलंस का इरा, आता आजोबांनी पार्टी बदललीये. ईशानी त्यांना मूर्ती बनवण्यात मदत काय केली, आता ते त्यांची बाजू घ्यायला लागले. तेव्हा अशोक मामा संयमीला म्हणतात, तू काय सकाळी सकाळी त्यांच्यात मारामारी लावतीयस का. पुढे ते म्हणतात, आणि तू काय करतीयस, सकाळपासनं त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलीये. त्यावर संयमी म्हणते, आजोबा मला स्टोरी टाकायची हॅपी गणेश चतुर्थीची, पण सेल्फीच चांगला येत नाहीये. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, स्टोऱ्या टाकतीयस. तेव्हा इरा म्हणते, चल आपण सेल्फी काढूया. तितक्यात संयमीला भैरवीची आठवण येते आणि ती विचारू लागते, माऊ रेडी झाली का. ती असं म्हणत असतानाच भैरवी दरवाजा उघडून बाहेर, कारण भैरवी सुंदर अशी तयार होऊन आलेली असते. तिला पाहून अशोक मामा खूप खुश झालेले असतात. भैरवी आता त्यांच्याजवळ येऊन नमस्कार करते. तेव्हा अशोक मामा तिला दीर्घायुष्य हो असा आशीर्वाद देतात. आता संयमी भैरवी जवळ येऊन तिला मिठी मारत म्हणते, माऊ किती गोड दिसतीयस. आता सगळेच जण सेल्फी काढू लागतात. तितक्यात भैरवीला आठवण येते आणि ती राधावहिनीला आवाज देत विचारू लागते की प्रसादाची तयारी झाली का. तेव्हा राधावहिनी म्हणते, हो जवळपास झालीचे. तेव्हा ईशान म्हणतो, जर प्रसादात काही चूक झाली तर 10 रुपये कमी होतील. तेव्हा भैरवी म्हणते, नाही आज सणासुदीचे पैसे कट होणार नाही. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, उलट पैसे जास्त मिळाले पाहिजे. त्यावर अशोक मामा विचारतात, कशाला. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की हिला साडी घ्यायची दिवाळीची. तेव्हा अशोक मामा म्हणतात, दिवाळीची साडीची तयारी आत्तापासूनच. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की आत्तापासूनच साचवले तर दिवाळीपर्यंत जमा होतील. त्यावर संयमी म्हणते, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, कारण यावेळेस मी साडी घेईन माझ्या कमाईच्या पैशातून. तेव्हा अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही, तुम्हाला पैसे वाढवून मिळणार नाही, शिस्त म्हणजे शिस्त. आता भैरवी अशोक मामांना आईला मदतीसाठी आईच्या घरी जाऊ का विचारू लागते. त्यावर अशोक मामा म्हणतात, विचारायचं काय त्यात, त्यांना तुझी गरज आहे तर तू जा. तेव्हा राधावहिनी म्हणते की घरातील लक्ष्मी सणासुदीला घरातच पाहिजे, बाहेर कशाला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मला चालेल, कारण आज तिच्या आईला तिची जास्त गरज आहे. आता अशोक मामा मुलांना म्हणतात की तुम्ही आरतीला चला. तितक्यात राधावहिनी किशाभाऊ म्हणतात की आम्हाला यायचंय. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात की तुम्ही सगळं आवरून यायचं, गणपती बाप्पाला अस्वच्छता चालत नाही. तेव्हा राधावहिनी हळूच म्हणते, मग इतक्या वेळ अनिस बाबू पसरून राहिला ते चालतं का बाप्पाला. आता अशोक मामांना काय बोलावं हे सुचत नसतं. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा तुम्ही पुढे व्हा, मी उठवते अनिशला. आता इकडे अशोक मामा सोसायटी हॉलमध्ये गणपतीच्या आरतीसाठी मुलांना घेऊन आलेले असतात. तेव्हा सगळे सोसायटीतले लोकही जमा झालेले असतात. तेव्हा मुद्दामच देसाई विचारू लागतात, काय माझगावकर, झालं की नाही तुमच्या मनासारखं इको फ्रेंडली डेकोरेशन. तेव्हा सातपुते विचारतात, का काही खुसपट काढायची आणखी. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही ठीक आहे, पण यापेक्षाही अजून चांगलं होऊ शकलं असतं. तेव्हा प्रभुबाई म्हणते की तुम्हाला काय कळतं त्यातलं, आणि सगळ्यांना म्हणतात की बघितलं, एवढी सगळी मेहनत केली तुम्ही, शेवटी यांना टोमणे मारायचे होते त्यांनी मारलेच. तेव्हा देसाई म्हणतात, एवढी चिकित्सा करताय, खरंच काय कळतं तुम्हाला माझगावकर. तेव्हा सगळेच जण म्हणू लागतात, तुम्ही कधी रंगाचा ब्रश तरी हातात घेतलाय का. तेव्हा रुपाली म्हणते, माझगावकर कलेबिलेशी कधी लांबचा पण संबंध आहे का हो तुमचा. तेव्हा ईश्वर म्हणतो, ते तुम्हाला कळेलच. आणि विषय बदलत म्हणतात, अशोक आपण मूर्तीचं अनावरण करूया का. आता जेव्हा सगळेजण मूर्ती बघतात तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि सगळे विचारू लागतात की एवढी सुंदर मूर्ती कुठे मिळाली. तेव्हा देसाई म्हणतात, माझगावकर खरंच फारच छान आहे मूर्ती. तुमचे हे जे कोणी कलाकार आहे त्यांना सोसायटीत बोलवून घ्या ना. तेव्हा संयमी आणि इरा म्हणते, त्यासाठी दुसरीकडे कुठे जायला कशाला हवंय, कारण ते आपल्या सोसायटीतच आहे आणि आपण सगळे त्यांना ओळखतो. तेव्हा सगळेच जण आश्चर्याने बघू लागतात आणि विचारतात, म्हणजे. तेव्हा संयमी म्हणते, ते मूर्तिकार दुसरे तिसरे कुणी नसून अशोक माझगावकर आहेत. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सगळेजण एकमेकांकडे अवाक होऊन बघू लागतात. आता देसाई विचारतात, तुम्ही स्वतः घडवली ही मूर्ती. तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी एकट्यानेच नाही तर माझ्याबरोबर ईशानही होता. तेव्हा देसाई म्हणतात, तुम्ही तर छुपी रुस्तम निघालात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, देसाई आता म्हणा की अशोकचा कलेशी काही संबंध नाही. तेव्हा देसाई आणि सातपुते म्हणू लागतात की खरंच चुकलंच आमचं.
पुढे देसाई म्हणतात की आपण पुढल्या वर्षीपासून सगळे मिळून अशी मूर्ती घडूयात, म्हणजे तसा नियमच करूया. तेव्हा सगळेच जण म्हणू लागतात, नियम म्हणजे नियम आणि शिस्त म्हणजे शिस्त. आता इकडे भैरवी अनिशला उठवायला येते आणि त्याला म्हणू लागते की अनिश उठ, अरे किती वेळ. तेव्हा अनिश उठून म्हणतो, काय कटकट आहे यार. भैरवी म्हणत असते, अनिश उठ, अरे मला आईकडे जायचे, तू तरी निदान जा. तेव्हा अनिश म्हणतो, हे काय कंपल्सरी आहे का, घरातल्या सगळ्यांनीच गेलं पाहिजे, घरातल्या देवाला नमस्कार केलेला चालणार नाही का. तितक्यात राधावहिनी आणि किशाभाऊ येऊन म्हणू लागतात की आम्हाला पण यायचंय. तेव्हा भैरवी विचारते कशाला. तेव्हा ते नाचून म्हणतात की आम्हालाही पार्टिसिपेट करायचे. त्यावर ती म्हणते हो जा. आता राधावहिनी आणि किशाभाऊ तिथून जातात. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, अनिश दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे भरायचे आणि ती तिच्या पर्समधले 5,000 रुपये काढून अनिशला देऊ लागते. तेव्हा अनिश म्हणतो, नको नको, परत तुझे सासरे रागवतील, कारण त्यांनी तशी ताकीदच देऊन ठेवली की मी घरातले पैसे वापरायचे नाही. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, सणासुदीच्या जुन्या गोष्टी काढून कशाला भांडत बसायचं. पुढे ती त्याला पैसे देत म्हणते, हे माझ्या कष्टाचे पैसे, माझ्या नवीन बिझनेसचे, मला असं वाटतं की घराला त्याचा उपयोग व्हावा. त्यावर अनिश म्हणतो, असे कित्येक पैसे आले असतील ग तुझ्या बिझनेसचे, आणि तो त्याच्याजवळचे पैसे काढून दाखवतो, हे बघ माझ्याजवळ किती पैसे. एवढे पैसे बघून भैरवीला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती विचारू लागते की एवढे पैसे तुझ्याकडे आले कसे. त्यावर अनिश म्हणतो, ते बाकीचं तू विचारू नकोस, तूच म्हणालीस ना की सणासुदीचा दिवस आहे, घरात भांडणं नको, त्यामुळे तुला जा जिकडे जायचं तिकडे, असं म्हणून आता अनिश तिथून निघून जातो. आता इकडे देसाई आणि रुपाली गणपती बाप्पाची पूजा करतात. आता सगळेजण गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय असं म्हणू लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता पूजेची सांगता झाली, आता आरती कोण करणार. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ तिथे येऊन म्हणतात की आरती आम्ही करू. तेव्हा सगळेजण आता डोक्याला हात लावतात. देसाई म्हणतात, नाही नाही, त्याची काही गरज नाही. आणि ते अशोक मामांना म्हणतात की आता आरतीचा मान तुमचा, कारण आपल्यात कितीही वाद झाले तरीही तुम्ही ज्येष्ठ आहात. तेव्हा देसाई त्यांच्या डोक्यातली टोपी काढून अशोक मामांना देतात. आता अशोक मामा ती टोपी डोक्यात घालतात. तितक्यात संयमीला अनिशची आठवण येते आणि आरती सुरू होण्यापूर्वी ती अशोक मामांना म्हणू लागते की आजोबा, अजून अनिश काका आला नाहीये. तेव्हा अशोक मामा म्हणतात की तो जर आला नाही तर आरती म्हणायची नाही का, सगळ्या गोष्टी ह्या वेळेतच झाल्या पाहिजे, असं म्हणून आता अशोक मामांनी आरतीची सुरुवात केलेली असते. त्यांच्या पाठोपाठ देसाई, जना, सातपुते एक एक करून सगळेच आरती घेतात. आता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर सगळेजण जिकडे तिकडे जातात. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ बाप्पाच्या पाया पडायला येतात. तेव्हा किशाभाऊ हळूच त्याच्याजवळचे पैसे उचलतो. तेव्हा राधावहिनी त्याच्यावर ओरडत म्हणते, जर बाप्पाच्या पैशाला हात लावला तर उलट्या हाताची देईन, आणि बाप्पाला म्हणते की देवा, माझ्या नवऱ्याला चांगली बुद्धी दे. आता इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन येणारा आनंदाचा दिवस. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात, आपण कितीही भांडणं केली तरी आपण एकत्र येणारच, कारण ही गुलमोहर सोसायटी म्हणजे आपली फॅमिली. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, आता आपण आपल्या सोसायटीतल्या सगळ्यांचंच भलं व्हावं असं गणपती चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या व्हरायटी एंटरटेनमेंटला सुरुवात करूया. आता सगळेजण त्यासाठी उत्सुक असतात. तेव्हा ईश्वर काका सुरुवातीला मंचावर प्रभुबाई, रुपाली, देसाई, सातपुते यांना बोलवतात. अशा प्रकारे सगळेजण आपापली कला दाखवू लागतात आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.